थोड्या वेळाने अर्णव रेडी होऊन बाहेर येतो. सिया आता नॉर्मल बिहेव करण्याचा प्रयत्न करत असते, पण अजूनही थोडी ऑकवर्ड होत होतं. अर्णव तिच्या जवळ येतो. आता बघू शकतेस सिया, मी आधीच बघितलं आहे, हे बोलून ती लगेच रिअलाइज करते. अर्णव आयब्रो उंचावतो. ओ रिअली? सिया अडखळते. नाही म्हणजे चुकून. अर्णव हसतो. चुकून की मुद्दाम? सिया आता पूर्ण इम्बॅरेस होते. तुम्ही ना खूप टीज करता. अर्णव थोडा सॉफ्ट टोनमध्ये. फक्त तुला. क्षणभर दोघे एकमेकांकडे बघतात. हवा थोडी शांत होते, पण फिलिंग्स खूप क्लोज होतात. अर्णव हळूच, आज तू खूप क्यूट दिसतेस. सिया सरप्राईज होतं. असं अचानक? अर्णव मनात आलं म्हणून बोललो. सियाच्या चेहऱ्यावर हलकंसं स्माईल येतं. ती नजर खाली करते. तेवढ्यात खाली आईचा आवाज येतो. सिया खाली ये जरा. दोघे भानावर येतात. सिया पटकन येते. पटकन मी येते. ती निघायला लागते, पण जाताना अर्णव हळूच तिचा हात पकडतो. सिया थांबते. अर्णव आजचा दिवस थोडा लेस ॲकोट ठेवूया. सिया हलकंसं असते, ट्राय करू. अर्णव डील. सिया डील. ती खाली जाते, पण तिच्या चेहऱ्यावर आज वेगळंच ग्लो होतं. आणि अर्णव तिच्याकडे बघत मनात, अब स्टोरी इंटरेस्टिंग हो रही आहे. सकाळचा वेळ. घरात हलकी गडबड. किचनमधून वाफ येत असते. सिया खाली येते. आज तिच्या चेहऱ्यावर वेगळं स्माईल, पण ती स्वतःला नॉर्मल दाखवण्याचा प्रयत्न करत असते. आई हलकंसं हसत. आज मूड खूप चांगला दिसतोय. सिया लगेच, असं काही नाही आई. तेवढ्यात अर्णव खाली येतो, फॉर्मल कपड्यात, रेडी टू ऑफिस. दोघांची नजर एकमेकांवर जाते. क्षणभर सायलेन्स होतं. गुड मॉर्निंग सिया. हलकंसं हसते. आई दोघांकडे बघत मनातच असते. ब्रेकफास्ट टेबलवर. अर्णव मुद्दाम, आज मी लेट येईन, मीटिंग आहे. सिया कॅज्युअली, ठीक आहे. पण तिचा टोन थोडा डल असतो. अर्णव लगेच नोटीस करतो. तो थोडा पुढे झुकतो. मिस करशील मला? सिया अचानक शॉक होते. काय? नाही म्हणजे काम आहे ना. अर्णव हलकंसं असतो. ओके ओके. थोड्या वेळाने अर्णव निघायला लागतो. तो शूज घालत असतो. सिया दरवाजाजवळ उभी. क्षणभर ती थांबते, मनात काहीतरी चालू. अर्णव बाय. तो निघणार इतक्यात सिया हळू आवाजात, लंच केलात की नाही, मेसेज करा. अर्णव थांबतो. हळूच वळतो. त्याच्या चेहऱ्यावर एक सॉफ्ट स्माईल असते. ऑर्डर आहे का? सिया थोडी ऑकवर्ड होत. नाही, जस्ट विचारलं. अर्णव तिच्याकडे बघत, ओके मॅडम, रिपोर्ट देतो. तो निघून जातो. दरवाजा बंद झाल्यावर सिया स्वतःशीच, हे काय होते? ती हसते आणि लगेच स्वतःला कंट्रोल करते. अर्णव डेस्कवर बसलेला, काम चालू. तेवढ्यात नैना येते. हे अर्णव, लंच? अर्णव काही सेकंद थांबतो, मग क्लॅम आवाजात म्हणतो, नॉट टुडे, ऑलरेडी प्रॉमिसेड समवन्स. नैना थोडी सरप्राईज होत. समवन स्पेशल हां? अर्णव हलकंसं स्माईल करतो. सिया किचनमध्ये फोनकडे वारंवार बघते. तेवढ्यात मेसेज येतो. अर्णव, लंच डन, वन टाईम हॅपी. सियाच्या चेहऱ्यावर मोठं स्माईल येतं. ती रिप्लाय करते, गुड. मग अजून एक मेसेज येतो, टेक केअर. अर्णव मेसेज बघतो. त्याच्या चेहऱ्यावर प्युअर हॅपीनेस येते. अर्णव घरी येतो. सिया डोअर उघडते. आज दोघंही थोडे कम्फर्टेबल होते. अर्णव, आजचा रिपोर्ट कम्प्लीट. अजून काही इन्स्ट्रक्शन? सिया हसते. हो, डिनर रेडी आहे. अर्णव, गुड. कारण मला आज तुझ्यासोबत बसून शांतपणे खायचं आहे. क्षणभर दोघे एकमेकांकडे बघतात. यावेळी ऑकवर्डनेस नव्हतं, फक्त कम्फर्ट होतं. दुसऱ्या दिवशी सकाळी. आज रविवारची सकाळ होती. घरात आज वेगळीच शांतता. कोणालाच घाई नाही. सिया हळूहळू उठते. खिडकीतून येणारा सूर्यप्रकाश तिच्या चेहऱ्यावर पडतो. ती हलकंसं स्ट्रेच करते. मनात, आज संडे म्हणून थोडा रिलॅक्स. खाली हॉलमध्ये अर्णवचे बाबा सोफ्यावर बसलेले होतात, हातात न्यूज पेपर. तेवढ्यात त्यांचा फोन वाजतो. ते कॉल उचलतात. हॅलो भाऊ, नमस्कार. समोरून आवाज येतो. काय रे, सगळं ठीक ना? आणि हो, अर्णव आणि सुनबाई कसे आहात? बाबा हलकंसं हसत, छान आहेत. मग समोरून एक
लग्न झालं पण अजूनही मी सुनबाईला हळद कुंकूसाठी बोलवलं नाही आहे. आज आज संडे आहे, त्यांना दोघांना पाठव आजच. बाबा हो नक्की पाठवतो. फोन कट होतो. बाबा काही क्षण विचारात, मग हलकंसं स्मित करत. घरात आता सणासारखं वाटणार. सिया ब्रेकफास्ट तयार करत असते. आज ती थोडी क्लॅम पण हलकी एक्साइटमेंट होती. आई म्हणजे सासू मदत करत. आज आराम करायला पाहिजे होतं पण तू पुन्हा कामाला लागलीस. सिया हसत. सवय झाली आहे. तेवढ्यात अर्णव खाली येतो. कॅज्युअल कपड्यात थोडा स्लीपी मोडमध्ये. तो थेट किचनमध्ये येतो. गुड मॉर्निंग. सिया हलकंसं बघते. गुड मॉर्निंग. क्षणभर दोघांमध्ये स्मॉल आय कॉन्टॅक्ट होतो. कालचा क्लोजनेस अजूनही जाणवतो. अर्णव मुद्दाम, आजचा प्लॅन काय आहे मिसेस. सिया थोडी ब्लश करत. प्लॅन काही नाही. तेवढ्यात बाबा आवाज देतात. अर्णव जरा इकडे ये हॉलमध्ये. अर्णव येतो. हो बाबा. बाबा आत्ताच तुझ्या मोठ्या काकांचा फोन आला होता. अर्णव हां. बाबा पुढे ते म्हणत होते लग्न झालं पण अजून त्यांनी सियाला हळद कुंकूसाठी बोलवलं नाही आहे. क्षणभर अर्णव सियाकडे बघतो. बाबा आज संडे आहे म्हणून त्यांनी खास सांगितलं. आजच तुम्ही दोघं त्यांच्या घरी जा. सिया थोडी सरप्राईज होत. आज. आई हसत. हो पहिल्यांदाच जाणार आहेस ना म्हणून स्पेशल आहे. अर्णव हलकंसं हसत. ठीक आहे बाबा जाऊ. बाबा आणि हो वेळेत तयार व्हा. तिथे सगळे वाट बघत असतील. सियाच्या मनात हलकी नर्वसनेस येते. पहिल्यांदाच त्यांच्या नातेवाईकांकडे जाणार कसं असेल. अर्णव तिच्याकडे येतो. हळू आवाजात. रिलॅक्स. इतकं टेन्शन का घेत आहेस. सिया पहिल्यांदाच जात आहे ना. थोडं नर्वसनेस वाटतं. अर्णव हलकंसं स्माईल करत. मी आहे ना काही टेन्शन नाही. सिया त्याच्याकडे बघते. तिच्या चेहऱ्यावर थोडं कॉन्फिडन्स येतं. अर्णव थोडा टीज करत. आणि आज तू जरा जास्तच सुंदर दिसशील तर सगळ्यांचं अटेन्शन तुझ्याकडेच जाईल. सिया ब्लश करत. तुम्ही ना पुन्हा सुरू झाले. अर्णव सिरियसली आज स्पेशल तयार हो. सिया तिच्या रूममध्ये जाते. वॉर्डरोब उघडते. साड्या बघत. आज काय घालू. या चेहऱ्यावर एक्साइटमेंट प्लस नर्वसनेस होती. आणि दुसऱ्या बाजूला अर्णव मनात आज सगळ्यांसमोर ही माझी वाईफ आहे हे सांगताना वेगळंच वाटणार आहे. कसं वाटलं कमेंट करून नक्की सांगा. तुमचं कमेंट करणं मला खूप आवडतं आणि त्याचं रिप्लाय देणं. तर प्लीज कमेंट करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.